हॅलो, कोण आहे? हॅलो, मी बिझनेसमन जय बोलतोय. तुम्ही ॲक्ट्रेस रोझी आहात ना? हो, ॲक्ट्रेस रोजीच बोलते आहे. बोला. मला तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे. आपण भेटू शकतो का? हो, या ना, मी घरीच आहे. माझा ॲड्रेस माहिती आहे ना? नाही, मला नाही माहिती. आणि तुमचा नंबरही तुमच्या पी.आर.ओनी दिलाय मला. तुम्ही तुमचा ॲड्रेस मला व्हॉट्सअप करू शकता का? हो, लगेच पाठवते मी. तुम्ही या ना. ओके मॅडम. किती वेळात याल तुम्ही? अगदी 1-2 तासात. बरं, ठीक आहे. हा कोण? थोडा वेळ आधीच तुमच्याशी बोललो होतो ना, बिझनेसमन जय. अच्छा, तुम्हीच हं. आहात. या ना, आत या ना. कम. हं. बसा ना. थँक यू. मला भेटायला कसे काय आलात? तुम्ही तर बिझनेसमन आहात ना? मला भेटायला का आलात तुम्ही? हो, एक महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणूनच. आणि माझ्या खूप साऱ्या टेक्सटाईल शोरूम सुद्धा आहेत. ते सगळं ठीक आहे, पण मला भेटायची काय गरज होती? तसं काही नाही. बघा, तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीच्या खूप फेमस आर्टिस्ट आहात. आणि तुम्ही खूप साऱ्या फिल्म्स आणि सीरियल्स वगैरेमध्ये ॲक्टिंग केली आहे. पण सध्या तुम्ही कुठल्याच फिल्म किंवा सीरियलमध्ये दिसत नाही आहात. आणि त्या संदर्भात बोलायला मी आलोय. असं आहे का? 1 मिनिट थांबा, मी चहा घेऊन येते. आ, हं? चहाची गरज नाहीये. मी तर जेवूनच जाणार आहे. जेवण करून? हां, तुम्ही काय बोलत आहात मला काही कळत नाहीये. मी त्या जेवणाबद्दल बोलत नाहीये. थोडा वेळ तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे मला. तुम्हाला म्हणायचं काय आहे? मला जरा नीट सांगाल का? मला काही कळलं नाही. अरे हे काय? माझ्या म्हणण्याचा अर्थ आताही तुम्हाला कळला नाहीये? हेच की थोडा वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा आहे, दॅट्स ऑल. त्यासाठी तुमचे चार्जेस काय आहेत? मी एका रात्रीचे 1,00,000 चार्ज करते. काय बोललात? एका रात्रीचे 1,00,000? हो सर, मी खूप साऱ्या मूव्हीज केल्या आहे, पण त्यांनी काही काम नाही बनलंय माझं. सिरियल्समध्ये पण ॲक्टिंग केली, पण त्यांनी पण रीच नाही मिळालं. म्हणूनच मी इंस्टाग्राम रील्स, प्रमोशन्स असं सगळं काहीतरी करत असते. तुमच्यासारखा कुठला बिझनेसमॅन मला शोधायला आला, तर मग अशा 1,00,000साठी मी ॲडजस्ट करते. पण 1,00,000 तर खूप जास्त होतात ना? तुमच्यासारखे बिझनेसमॅन तर एका दिवसात कितीतरी लाख कमवतात ना? फक्त 1,00,000साठी इतका विचार करताय? बाकी तुमची इच्छा, तुम्ही निघू शकता. नाराज नको होऊस. खूप दिवसांपासून मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता, तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यासाठी 1,00,000 काही मोठी गोष्ट नाही. तर ठीक आहे सर, ज्या नंबरवर तुम्ही मला कॉल केला होता ना, त्याच नंबरवर पैसे पाठवा तुम्ही. पाठवलेत मी. ठीक आहे सर. चला, ठीक आहे, या आत या. सर, सर. सुजी, अरे सुजी, हो आली हो. अरे कोणी आलंय, जाऊन बघ जरा. विचार त्याला काय हवंय. हे काय करताय हो तुम्ही? जेव्हा बघावं तेव्हा झोपून फोन बघत असता. कोण आलंय हे तर बघू शकता ना. बाप रे, तुला तर काहीच म्हणू शकत नाही. हा, कोण हवाय? मॅडम, आम्ही वर राहतो आणि काही दिवसांआधीच आम्ही इथे आलोय. कॉफी बनवण्यासाठी साखर नाहीये. जर तुम्ही थोडी साखर देऊ शकलात तर. इथे आजूबाजूला कुठलं दुकानही नाहीये. दुकान 2 किलोमीटर दूर आहे असं म्हणतायत. आणि बाईक सुद्धा नाहीये. म्हणून आई मला म्हणाली की तुमच्याकडून थोडीशी साखर आण म्हणून. संध्याकाळी दुकानातून साखर आणल्यावर तुमच्याकडून जी साखर घेतली ती परत देईन ना मॅडम. अरे बाप रे, फक्त साखर मागण्यासाठी इतकी मोठ्या गोष्टीची गरज आहे का? आम्ही वर नवे आलो आहे, थोडी साखर द्या असं म्हटलं तर नाही चालणार का? नाही, त्याचं असं होतं. हे घ्या. खूप धन्यवाद मॅडम. हरकत नाही. ते सगळं सोडा. मला वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. असं आहे? कुठे बघितलंय तुम्ही मला? हाच तर विचार मी करतोय. तशा तुम्ही कुठून आहात? जौनपूर. जौनपूर? जौनपूरच्या SR स्कूलमधून आपण शिकलात का? हो, बरोबर ओळखलं. पण तुम्हाला कसं कळलं? तू मला ओळखलं नाहीस? मी तुझा श्रीधर आहे.
अरे श्रीधर, तू? हो अगदी. आपण दोघं सोबत 9व्या क्लास पर्यंत होतो ना? हो बिलकुल. कसा आहेस तू सांग? अरे मी तर मस्त आहे. हे सांग तू कशी आहेस? मी तर मजेत आहे. आणि तू कुठली नोकरी करतोयस की नाही? इथल्याच जवळच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी काम करतोय आणि इथेच वर राहतो मी. हे सांग तू काय करतेस? मी तर हाऊसवाईफ आहे. ते आहेत माझे हस्बंड. ओह आय सी. माझा तर एक मुलगा पण आहे. त्याचं वय आता 10 वर्ष आहे. काय बोललीस? तू 10 वर्षाच्या मुलाची आई आहेस? हो ना. बरं ते सगळं सोड. तुझं लग्न झालं की नाही? तुझी बायको काय करते सांगितलं नाही तू? मी तर अजूनही एकटाच आहे. घरचे तर मुली शोधतायत आणि 5 वर्षांपासून मुली बघण्याचा हाच कार्यक्रम सुरू आहे. आणि असं सुरू राहिलं तर या आयुष्यात माझं लग्न होणं तर कठीणच आहे. हे सांग तुझं लग्न कधी झालं? माझ्या लग्नाला तर आता पूर्ण 11 वर्ष झाली आहेत. शाळा संपल्याच माझं लग्न लावून दिलं. आमच्या कम्युनिटीमध्ये मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिचं लग्न लावून देतात. हो असं आहे तर. तू पाहिलंस? असं वाटतंय आपण दोघंही आता शाळेतून बाहेर पडलो आहोत. पापणी लावता आज 10 वर्ष असेच निघून गेलेत. तू पाहिलंस? कालचक्र कोणासाठीच थांबत नाही. लग्नानंतर तूही अगदी काकूबाई दिसतेस. ठीक आहे. मी काकू दिसते ते सगळं बाजूला ठेव. आधी कुठली चांगली मुलगी बघ आणि लग्न कर तू. ऑलरेडी 30 वर्ष पूर्ण झाली आहेत तुझी. अजून थोडा उशीर केला तर मुलगीच मिळणार नाही. म्हणून लगेच लग्न करण्याचा प्रयत्न कर. काय झालं? मी जे म्हटलं ते कळलं की नाही? ठीक आहे, निघतो आता मी. अच्छा ठीक आहे. सुजी, कोण आहे तो? काय बोलत होते तुम्ही इतक्या वेळ? अच्छा तो तर माझ्या शाळेतला क्लासमेट होता. एक 10-15 वर्षानंतर आजच भेटतोय आम्ही. तो इथेच आपल्या घराच्या वरच आपल्या आईबाबांसोबत राहतो. हो, आतापर्यंत त्याचं लग्न झालं नाहीये का? नाही हो, बस मुली बघत आहे त्याच्यासाठी. जे व्हायचं आहे ते योग्य वेळेवर होईल. बिचारा एकटा आहे ना? ठीक आहे, तू जाऊन तुझं काम कर. असं झोपून नुसतं फोन बघण्यापेक्षा कोणी आला तर ऍटलीस्ट बघावं तरी. बघतो जा. तू तर सुधारणार नाहीये. सर काय झालं? काय हवंय? सर ते बाथरूम क्लीन करण्यासाठी मी आली आहे. ऍप मध्ये बुक केलं होतं ना? हो बरोबर. आत या ना. या. आधी तुम्ही हे बाथरूम साफ करा. ठीक आहे सर. तसा दुसराही बाथरूम आहे. आधी तुम्ही याला साफ करा. त्यानंतर मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. ठीक आहे? बरं ठीक आहे. तसं साफ करण्याच्या सगळ्या गोष्टी आणल्यात ना? हो आहे ना सर, सगळं माझ्या बॅग मध्येच आहे. ठीक आहे. तुम्ही साफसफाई करा, मी तिकडेच बसलोय. ठीक आहे? बरं ठीक आहे ना सर. सर ते बाथरूम तर मी अगदी स्वच्छ केलं आहे. अजून कुठलं तरी बाथरूम आहे असं म्हणत होते ना? ओके. त्या बेडरूम मध्ये आणखी एक बाथरूम आहे. बरं, तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला दाखवू नाही का? काही हरकत नाही सर, मीच बघेल ना. ओके. सर दोन्ही बाथरूम मी साफ केलेले आहेत सर. हो, दोन्ही बाथरूम तुम्ही साफ केलेत का? बरं, पैसे किती झालेत? सर त्याच ऍप मध्ये तुम्हाला किती झाले कळून जातील. अच्छा, बरं आहे. यात तर 500 रुपये दाखवत आहे. ठीक आहे सर, तर मग तुम्ही 500 रुपयेच द्या मला. 2 मिनिट, मी आतून पैसे घेऊन येतो. ठीक आहे सर. हे घ्या मॅडम. अरे सर, फक्त 500 झाले होते. तुम्ही चुकून कदाचित मला 1,500 रुपये दिले. काहीच नाही. बाथरूमला साफ करण्यासाठी 500 रुपये आणि त्या उपर जे 1000 रुपये एक्स्ट्रा आहेत ना, ते तर तुझ्यासाठी आहेत. 500 रुपयासाठी 1000 रुपयाची टिप दिली आहे सर तुम्ही? मी पूर्ण माझ्या आयुष्यात 1000 रुपयांची टिप घेतली नाहीये सर. तुमचं हृदय खूप मोठं आहे सर. तुम्ही तर खूप चांगला माणूस वाटत आहात. काही वेळ थांब ना. मी तुला एक्स्ट्रा पैसे दिलेत ना, आणि ते पैसे माझ्यासोबत थोडासा वेळ घालवण्यासाठी दिलेत. हे तू विचार काय करतेस? मी तुला एक्स्ट्रा 1000 रुपये दिलेत ना. काही क्षणांचीच तर गोष्ट आहे. काही क्षण माझ्या रंगात रंगून जा ना तू. छी, आत्ताच तर मी याला चांगला माणूस समजलं होतं, पण हा तर एकदम नीच निघाला. काय झालं ग? तू चिंतेत दिसतेस. मी जे बोललो तुला कळतंय ना? तुला हे पैसे नको आहेत का?
5 मिनिटं माझ्यासोबत थांबलीस तर तुझी सुंदरता जाईल का? छी, हे काय? हा किती खाली पडलेला आहे. आपल्या बायकोला पण कोणी इतक्या हक्काने नाही बोलत, आणि हा आहे की अनोळख्या मुलीशी असं सगळं बोलतोय. कळत नाहीये मला मी आता काय करू. अगं काय झालं, इतका विचार का करतेस? काही क्षण माझ्यासोबत घालवून हे 1000 रुपये तुझेच झाले आहेत ना. नाहीतर हे 1000 रुपये परत करून तू इथून जाऊ शकतेस. ठीक आहे? थँक्यू सर. आता मला काय आहे, फक्त मला थोडा वेळ ऍडजस्ट करायचा आहे ना. ठीक आहे सर. माझा ना गळा जरा सुकला आहे, प्यायला मला द्या ना सर. हा, जरा थांब, मी आत्ताच आणतो. मॅडम उभे का आहात? बसा ना. बरं ठीक आहे सर. हे घ्या कोल्ड्रिंक, प्या. ऐका ना सर, प्यायला मला थोडंसं पाणी देता का सर? हो, तहान लागली आहे का? ठीक आहे ठीक आहे, 1 मिनिट थांबा, आत्ताच आणतो. हो ठीक आहे सर. नीच माणूस मला ऍडजस्टमेंटसाठी बोलतोय का? थांब बेटा, चांगलीच गंमत करते मी. हे घ्या, प्या. बेशुद्ध झाला का? अबे ओय, तुझ्यासारख्या माणसाला मी हवी आहे का? थांब बेटा, 1 मिनिट थांब. मी कोण आहे आत्ता तुला कळेल. अबे ओय, हे सगळं ना तुझ्या घाणेरड्या विचारांमुळे होतंय. यापुढे ना कुठल्याही मुलीला ऍडजस्टमेंटसाठी बोलवायचा ना, विचार करण्याचा प्रयत्न पण करू नकोस. तुझ्याकडे ना इतके जास्त पैसे आणि दागिने आहेत ना, म्हणून मस्ती चढलीये. शुद्धीवर आल्यावर पश्चाताप करशील तू. या नीच कामासाठी मला बोलवतोयस? एक झापड देईन ना. तुला मारून माझा हात खराब नाही करू शकत मी. छी.